श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्र चालका, अविनाशा शेषशयन अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहन, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ बाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्यां समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची पूर्ण, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती, ही चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत तर शोभती मनगटी कंकणे विराजती, तर कमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेजा पार, कदळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, तेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिनले 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्ण, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर घेऊ न शकले महिमावर, तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत परशुधर अगम्यलीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर 64 करांची माहेर, रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निर्सोन, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा, सकल कार्यारंभी जाना करीती त्याच्या नामस्मरण, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय, जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली, मूढमती ती अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कारणच्छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरे, ज्याची या कृपे करून सच्चिष्या लादे दिव्य ज्ञान, तेने जगी मानवपण येतसे की निश्चय, देवी असता माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवरे, चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी वती वंद्यमाळ, येतली असे तोराळ ती पूर्वी नारदाळ, सद्गुरुराजा आपणची नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी, जननी जनता समान अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकवर दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाला शोभत, कर्णी कुंडले तेज अमित उद्दुल्लते समान, कामधेनु असुनी जवळी हाती धरली असे जोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान वसती समीपरात रंदिना, ज्याचे त्रिभुवनी निर्गमन मनोवेगे जात जो, त्या ब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान, स्वामी चैत्र सामृत पूर्ण होऊ कृपेने आपुल्या, वाढला करीचा प्रताप करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार दारिद्र्य भुक्के भोगिती, तिथे झाली धर्मबंधने मास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाली नाना विद्या कला, असता लागी गेल्या सगळा, भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे, युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध, मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार गाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले,
त्यांची साष्टांग नमोनी कधी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमा जनी गावायचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसं पहिलं तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन ते झालो किंवा आपट गगना समान आगादा आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलित म्हणे गिरीसी उचलून घालीन काकेसी किंवा खद्योत्सुते असे लोकवीन म्हणे स्वते तैसे असे माझी आळ बाळ जाणून लढी वाळ पूर्विता तू दयाळा दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथ माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसे कुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करुणी कुणी न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसे कुणी भयवानी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय हृदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझी साष्टांग कविकुल मुकुटावताच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलवी ती मान त्यांचे चरण नमियली ईश्वचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दयानमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करून म्हणजे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडी आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद समोर आपले कवित्व केवी जाण परी थोरांचे क्षण मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीते त्याचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नाही शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते इकडे न पहावे न पहा त्या जीवगुण ग्राह्य ते चुकीचं घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करिताचे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरते समुद्रसा त्यामुळे तिथून पाही अमोल मुक्ता फळे घेऊन काही द्यावया मान शून्य आहे अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण त्या माझी प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफीला कवी होऊन या माळे घरी श्रोत्यांच्या घडी उभा ढाकुनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रमेय होई या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपले मानस हा सुगंध नावडे जाय सत्तवची पूर्ण अभागी आता असतो हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्षण कर ते जे कैसा सहस्र कर पृष्ठा केवळ सूर्य पुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्लार विष्णू कवी होनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रंजिते ते कलितसे इति श्री स्वामी चेतसारामृत नाना प्राकृत कदा संमत आधारे भक्त परिस्वत प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चेतसारामृत अध्याय दुसरा द्वितीयोध्याय श्री गणेशायन महाकामना धरुणी जे भजिती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले करदळीवनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टने त्याची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परती जुसई शंका मना माझी येत असे गुरुराजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शतप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दोहोरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांची ती जोबयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले दया लागून आम्ही कर्दळी वनांतून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटात पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर
हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तथा प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादी श्रीपातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर आम्ही पाहिले. सुंदर रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रतीने तेथून या झाली. तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता. एकोनिया ऐशिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयता. 12 वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामीराजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वासारण्यात बहुधान येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही असून आणून देती. तेची महाराज बक्षिती. भक्षण एक राहुनी मागुती. अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती. परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर तिने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. जे जाणून अंतरपूर्ण स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञान वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर कमरेवरी ठेवून कर. दर्शन देती तयासी अमृता समान. पुढे कथा एकता पावन. श्रोता वक्ता स्वामी समर्थ वद्विता. त्यांची सत्ता सर्वत्र. अहो स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करून श्रवणदार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आकंठ. भयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू मने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय महा. धन्य ते या जगती. स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती. सत्पद पावती कैवल्य. कथाध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत. अप्पा टोळ झाले भक्त. तिचे साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धती सम. सवे घेऊन स्वामींशी टोळ जाते अक्कलकोटाची. अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका. जोवरी स्वामी येऊ का तोवरी स्वामीजी सोडू नका. तेथेच मुक्काम करावा. टोळ गेली अवर्तोनी. स्वामी चालले उठोनी. बहुत वरचिली सेवकांनी परी मानिले तया. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता. तो करी तयांची थट्टात. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे ग्रहापती. स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदरच. चोळप्पाचे भाग्य उदिले. यतिराजे गृहासे आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाचे घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती. तडी तापडीत मार्गी श्रमती. निराहार किती कराहती. मौन धरिती किती एक चरणी उभे राहून. सदा विलोकिती गगन. एक गिरी गवारी पैसोन. तपश्चर्या करिता ती. एक पंचांगली साधन करीते. एक भव पवना ते बक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन. एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन. एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती. एक भजना माझी नाचते. एक ब्राह्मण भोजन करती. एक वंचिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ. सद्भक्ती वाचून केली असी नाना साधन. भावाविन सर्व व्यर्थ. योगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदना ते. तयाची देखून या भक्ती. स्वामी
तेथे भोजन करीत. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला. बहुसाळ तेव्हा तईपासून तयाचे घरी राहिले. स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती. जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. तरी परितयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले. तईपासून जगांत त्या नगराचे नाव जात. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे ग्रहपती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात बात पसरली आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जायची येती म्हणून या स्वामीराजे येती. बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मात. कृपासे कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शन जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता. ऐसे कुणी रावक बोलले काय वाणी. गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. तेही सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुका तुम्ही वाणी निघाले तोशी येती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाशिनी भरले नयन. कंठ झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग त्या हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. पुनपटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. भक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली. समस्त पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराय निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. त्यांच्या पादुका श्री धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. यती स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. प्रेमळ भक्त परिस्वत तृतीयोध्याय. गोड हासे स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.